आप जो हजारों साल साल के दिन व 50,000 आज कल्याण ग्रामीण मधील सगळ्यात मोठी ग्रामपंचायत म्हणजे रायते ग्रामपंचायत, रायते पिंपळोली ग्रुप ग्रामपंचायत या ग्रामपंचायतीच्या धडाडीच्या सरपंच समिताताई संतोष सुरोशी यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 4-5 वाजेपर्यंत विविध सामाजिक कार्यक्रमांचं आणि उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। अनेक पक्षांच्या विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि सकाळपासूनच त्यांना सदिच्छा भेट देण्यासाठी अनेक लोक या ठिकाणी रायते गावामध्ये दाखल होत आहेत। या कार्यक्रमासाठी मुरबाड तालुक्याचे शिवसेना तालुका प्रमुख संतोषजी विषय, बदलापूर शहर प्रमुख किशोरजी पाटील, युवा सेना तालुका प्रमुख अंबरनाथ कृष्णाजी धुमाळ, तसेच शहर सचिव आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचे वर्गमित्र विजयजी वैद्य साहेब, युवा सेना शहर प्रमुख बदलापूर स्वप्नील शिंदे, त्याचप्रमाणे उन्मेषजी सतपाळ शाखा प्रमुख, त्याचप्रमाणे भास्करजी टेंबे आणि अनेक कार्यकर्ते शिवसैनिक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। आज ताईंचा वाढदिवस आहे आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी खास या ठिकाणी किशोरजी पाटील बदलापूरहून आलेले आहेत। आज कल्याण ग्रामीण मध्ये रायते गावच्या सरपंच ताईंचा वाढदिवस आहे, पक्षाच्या वतीने काय शुभेच्छा द्या? नक्कीच आज आम्ही इथे समिता सुरेश सुरोशी यांच्या वाढदिवसानिमित्त या सरपंच आहेत रायते गावच्या आणि त्यांच्याकडनं आज जे उपक्रम वाढदिवसानिमित्त राबवले ते अतिशय स्तुत्य असे उपक्रम होते आणि त्यांच्या हातून नेहमीच म्हणजे लोकांची सेवा घडत असते आणि ती अशीच पुढे घडत राहो याच वाढदिवसा दिवशी मी शुभेच्छा देईन। धन्यवाद। या ठिकाणी किशोरजी पाटील साहेबांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत। मुरबाड आणि कल्याण तालुक्याचं समन्वय घडवण्याचं काम संतोषजी सुरोशी आणि समिताताई करत असतात। अनेक त्यांचे नातेवाईक मुरबाड तालुक्यामध्ये सुद्धा आहेत आणि आज तालुका प्रमुख मुरबाड संतोषजी विषय त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत। पक्षाच्या वतीने काय शुभेच्छा द्या? आज या ठिकाणी आमचे मित्र आदरणीय संतोषजी सुरोशे यांच्या धर्मपत्नी आणि या रायते गावच्या ज्येष्ठ नागरिक म्हणजे सरपंच आदरणीय समीक्षा संतोष शिरोसे यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही या ठिकाणी आलो। मला अतिशय आनंद होतो कारण प्रत्येक वर्षी त्यांचा वाढदिवस अतिशय जोमानं होतो आणि यावर्षी अधिक वेगळा वाढदिवस त्यांनी केला। अनेक विद्यार्थी असतील, गरजू असतील, आरोग्य शिबिरं अशी वेगवेगळी उपक्रम राबवून उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं नाव अतिशय मोठं करण्याचे हे दोन्ही माणसं प्रयत्न करतात। मी माझ्या मुरबाड तालुक्याच्या वतीने तसेच माझ्या विषय कुटुंबाच्या वतीने मी समीक्षितांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा देतो। पुढील वाटचाल त्यांची भविष्यात अनेक पदं त्यांना खूप आशीर्वादाने मिळावीत ही आमची इच्छा आहे। त्यांचे पतिदेव आहेत, आमचे साडूज आहेत, त्यांची खूप मोठ्या इच्छा त्यांच्याकडे अपेक्षा आहेत आणि लोकांना खरोखर न्याय देण्याचा हे दोन्ही माणसं प्रयत्न करतात। अशांना माझ्याकडनं मुरबाड तालुक्याच्या वतीने परत एकदा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी ताईंना अनेकांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत। स्वतः ताई आपल्या सोबत आहेत। रायते गावचं गेली काही महिने त्या प्रतिनिधित्व करत आहेत। सरपंच पदाच्या काळात आपण खूप कामं आता केलेली आहेत आणि आज तर फार मोठा कार्यक्रम आपण रायते गावात या ठिकाणी आयोजित केला होता। काय सांगाल? लोकांनी अनेक शुभेच्छा आपल्याला दिलेल्या आहेत। सर्वप्रथम सर्वांना नमस्कार। आज माझ्या वाढदिवसानिमित्त आम्ही मोफत आरोग्य शिबिर राबवलं होता, तसेच आरोग्य संदर्भात नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप सुद्धा केले होते। यामध्ये कार्यक्रमामध्ये आम्हाला एवढा प्रतिसाद मिळाला की खूप मनापासून बरं वाटलं की जी लोकांना गरज होती ती गरज आपण पूर्ण करतोय। इतर आपण हॉटेलला जाऊन बर्थडे साजरे करतोय, पण हा उपक्रम राबल्याने जो त्या माणसांना समाधान मिळाला तोच आम्हाला खूप म्हणजे मोलाचा वाटला। म्हणून मी अशी शब्द देते की यापुढे मी असेच उपक्रम राबवत राहील अशी शाश्वती देते आणि येथेच थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। या ठिकाणी ताईंचं काम खऱ्या अर्थाने पुढे जाते आणि भविष्यामध्ये त्यांना फार मोठी संधी आहे। कल्याण ग्रामीण मध्ये आज शिवसेना युवा सेनेच्या माध्यमातून ज्यांना कामाचा दांडगा अनुभव आहे रायते गावचं सरपंच पद सुद्धा भूषवलेलं आहे। आपल्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्ताने आपण मौज मजेचे कार्यक्रम न राबवता गावासाठी काहीतरी केलं पाहिजे, सामाजिक कार्यक्रम राबवलेले आहेत। काय सांगाल? माझी पत्नी समिता संतोष सुरोशी
रायतेगावच्या प्रथम नागरिक सरपंच यांच्या वाढदिवसानिमित्त आणि ज्या माझ्या फॅमिलीमध्ये जेवढे लोक आहेत त्यांचे वाढदिवस आम्ही असेच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून करत असतो। आणि यावर्षी सुद्धा समिताचा जो वाढदिवस आहे तो माझ्या परिवाराने ठरवलं, माझा जो पुतण्या उपसरपंच आहे त्यांनीच ठरवलं की आपण एक वेगळ्या माध्यमातून तो काकींचा वाढदिवस साजरा करायचा। आणि त्या अनुषंगाने आम्ही महाआरोग्य शिबिर सकाळी 8 वाजल्यापासून जवळजवळ मला वाटतं 5:30 पर्यंत या शिबिराचा लोकांनी परिसरातील जवळजवळ 78 गावांनी लाभ घेतला। आम्ही स्वतः त्यासाठी पत्रक पाठवून आणि रिक्षा फिरवून आमचे शाखा प्रमुख स्वतः फिरत होते आणि रिक्षामध्ये फिरून त्यांनी ह्या कार्यक्रमाची प्रचार केला। आणि आज बघितलं तर जवळजवळ 700 ते 800 लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला। मोफत नेत्र तपासणी असेल, त्याच्यानंतर चष्मे वाटप असेल आणि वृक्षारोपण असेल, तसेच दिव्यांग जे विद्यार्थी होते त्यांना सुद्धा शालेय उपयोगी साहित्य आम्ही दिलेलं आहे। जिल्हा परिषदची शाळा असेल तिथले विद्यार्थी असतील, रायते हायस्कूल असेल तिथल्या सुद्धा विद्यार्थ्यांना आम्ही मोफत वाया वाटप, शालेय साहित्य वाटप केलं, वृक्षारोपण केलं। आणि जो नाविन्यपूर्ण असा जो आमच्या गावाचा जो एक उपक्रम होता, मुख्यमंत्री लाडकी योजना, बहीण योजना, या योजनेमध्ये माझ्या गावाने जवळजवळ ऑनलाईन जी नोंदणी होती ती जवळजवळ 98% पूर्ण केली होती। आणि त्या अनुषंगाने ज्या कोणी आशा स्वयंसेविका असतील, अंगणवाडी सेविका असतील, CRP असेल आणि आमचे ग्रामपंचायत कर्मचारी होते त्यांचा सुद्धा आम्ही सत्कार केला आणि त्यांच्या सर्व सहकार्याने ही योजना आम्ही यशस्वी करून दाखवली। तसेच दुसरं असं एक होतं की माझ्या स्वतःच्या सरपंचाच्या कार्यकाळामध्ये स्मशानभूमीचं काम आलं होतं, परंतु काही विघ्न संतोषी लोकांच्या मुळे ते पूर्ण झालं नव्हतं। योगायोग असा की माझीच मिसेस समिता संतोष सुरोशी सरपंच झाली आणि ते काम जवळजवळ मंजूर झालं आणि एक 20 गुंठे जागा, उर्चरण जागा जी आम्हाला स्मशानभूमीसाठी आता थोड्या दिवसापूर्वी भेटली आणि आता ह्या महिन्यात आम्ही तिचं उद्घाटन करणार आहोत। असे नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणजे सरपंचाची केबिन जी नूतनीकरण करून मला माझी पूर्वीपासूनची एक इच्छा होती की आपलं ग्रामपंचायत कार्यालय ते सुसज्ज असावं आणि ते कार्यालयाचं काम सुद्धा माझ्याच सरपंच पदाच्या कार्यकाळात झालं होतं, परंतु काही विघ्न संतोषी लोकांच्या मुलं तिथे माझ्या हस्ते उद्घाटन झालं नव्हतं। परंतु तो योग आज आला आणि सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यांनी माझे जे आता मित्र आलेले आहेत, बदलापूर शहर प्रमुख किशोरजी पाटील असतील, कृष्णा धुमाल असतील, मुरबाडचे तालुका प्रमुख संतोषजी विशा असतील, सगळेच बदलापूरचे युवा सेनेचे शहर प्रमुख असतील, यांचा मी आभारी आहे। असंच प्रेम तुमचं माझ्यावर असू द्या अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि सगळ्यांना धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। भिवंडी लोकसभेत आपण तालुक्याचं नेतृत्व त्यावेळेला हाती घेतलं आणि चांगल्या प्रकारचं काम केलं उमेदवारासाठी। आणि आज आपला काही संकल्प आहे का, काय सांगाल? संकल्प असा आहे की आम्हाला खूप दिवसापासून आमची इच्छा आहे की संघटन जे आहे शिवसेनेचं जनमानसात पूर्ण रुजलेलं आहे, परंतु ते कुठंतरी बोलतात ना याचा जो निखार असतो त्याच्यावर राख आलेले असते, ते फुंकारण्यासाठी आम्हाला कोणीतरी संधी दिली पाहिजे। आम्हाला जबाबदारीचं पद दिलं तर निश्चितच आम्ही पूर्ण आमच्या कल्याण ग्रामीणमध्ये, कल्याण तालुक्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर झंझावात आम्ही दाखवून देऊ शकतो। कारण या अगोदर हे सर्व जी मंडळी आहे, कृष्णा धुमाल माझा समन्वयक आहे, कारण तेव्हा आणि मी ज्यावेळेस मी तालुका युवा अधिकारी होतो त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी जोरात काम केलं होतं आणि पूर्ण युवा सेना संपूर्ण तालुक्यामध्ये पसरवली होती। आणि आता सुद्धा आमचं जे आमचे आता मित्र आहेत, संतोषजी विषय असतील, किशोर पाटील असतील, बदलापूर शहर प्रमुख, हे खरंच ही चांगली लोक आहेत आणि यांच्या माध्यमातून भरतजी दळवी सारखा एक आम्हाला नेहमी मार्गदर्शन करणारा कार्यकर्ता आहे। असे सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही शिवसेनेचं जोमाने काम करू असं ग्वाही देतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुका लवकरच जवळ येतील, निवडणूक लढवण्याची इच्छा आहे का? निश्चितच आहे। समाज कार्य करीत असताना जिल्हा परिषद मांजर्ली गटामध्ये आम्ही चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे। गावाचं सरपंच पद मी 2 वेळा भूषवलेलं आहे आणि मोठं गाव माझं या जिल्हा परिषद मांजर्ली गटामध्ये आहे। निश्चितच समाजसेवा करण्यासाठी मला जर पक्षाने संधी दिली तर निश्चितच आम्ही ते काम करू। आज या ठिकाणी सेवाभावी जोडपं म्हणून संतोष सुरोशी आणि समिताताई सुरोशी यांच्याकडे बघितलं जातं आणि आज वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक कार्यक्रम राबवून त्यांनी आपला वाढदिवस या ठिकाणी साजरा केलेला आहे। विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत।
आणि त्यांचं काम असंच पुढे बहरत राहो अशा सुद्धा सदिच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद. के टीव्ही न्यूज प्रतिनिधी कल्याण ग्रामीण रायतेगाव भरत दळवी.